कढीसाठी वाटप करूया. खोबरं, कांदा, 4-5 लसणीच्या पाकळ्या, एकच मिरची, पण जरा मी हातानेच हे करून घालते, जराशे धने, कोथिंबीर, हळद जराशी. मिक्सरला लावायचं, पहिले जर असंच फिरवायचं आणि मग पाणी घालायचं. झालं वाटप तयार. हे दही त्याचं आता असं हे करून ताक करायचं. 1 चमचा बेसन घातलं. आता हे सगळं हे करायचं. झालं आता हे सगळ्या गोळ्या गुटल्या बिटल्या असतात सगळं ना, सगळं व्यवस्थित झालंय. आता एक जीव झालं. आता फोडणी द्यायची. 2 चमचे तेल घालायचं. आता तेल गरम झालं. हा छोटा चमचा आहे. 1 चमचा राई, 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या, जरासं जिरं, कढीपत्त्याची पाणी घालून जरा दही करायचं. 1 कड करायचं त्याला. ह्याला जरा चांगलं कडवायचं. मग आपण ते ताक फोडणीला दिलं ना, मग त्याला जास्त उकळी द्यायची नाही, फक्त असं ढवळत बसायचं, नाही तर कढी फुटते. कढाला फुटायला द्यायची नाही, जरा 5 मिनिटं अशी ढवळत बसायची. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, ढवळत बसायला. लक्ष चुकला कुठली काय झालं कढी झाली. जराशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ एंडला टाकायचं असतं, नाही तर कढी फुटते. झाली कढी तयार.